पेज 51 मधलं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, पुस्तकात सोडवून दिलेलं गणित आहे, पण अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं गणित आहे. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 360 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. एक रेल्वे 360 किलोमीटर एकसारख्या वेगाने प्रवास करते. द स्पीड ऑफ द ट्रेन इज इन्क्रीज्ड बाय 5 किलोमीटर पर आवर. रेल्वेचा जर का वेग 5 किलोमीटर पर आवरनी वाढवला, इट टेक्स 48 मिनिट्स लेस टू कव्हर द सेम डिस्टन्स. तर तितकंच अंतर जायला वेग वाढवल्यामुळं वेळ कमी लागेल, आणि वेग किती कमी लागेल तर 48 मिनिटं कमी लागेल. वेग वाढवल्यामुळं 5 किलोमीटर पर आवरनी वेग वाढवल्यामुळं वेळ कमी लागेल, तो वेळ लागेल 48 मिनिट्स कमी लागेल. फाइंड द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. इथे सर आवर आहे, तास आहे, आणि इथं मिनिट्स आहे. असं चालत नाही, मिनिटाचे तुम्हाला तास करून घ्यावे लागतील. त्यामुळे 48 मिनिट्स जे आहे त्याचा आपण पहिल्यांदा तास करून घेऊया. मिनिट्सचे आवर करत असताना, मिनिटाचे तास करत असताना त्याला 60 ने डिव्हाइड करायचं. म्हणजे कसं होईल बघा सर, 48 अपॉन 60 आवर्स. समजते, 48 मिनिट्स म्हणजे 48 अपॉन 60 आवर्स. आता हा सगळा स्पीडचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच याच्यावर फॉर्म्युला कसा तयार होईल, टाइम जर इकडं आलं तर स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. बरोबर. आणि लक्षात घ्या, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजे सर आपण थोडक्यात टी इज इक्वल टू डी अपॉन एस हा फॉर्म्युला आपण आता हा यूज करणार आहोत. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण बघूया सर, काहीतरी ट्रेनचा स्पीड आहे, तो आपण ट्रेनचा जो स्पीड आहे त्याला आपण लक्षात घ्या एक्स मानूया. ट्रेनचा स्पीड जो आहे त्याला आपण एक्स मानूया. म्हणजे कसं होईल, लेट, इथून आन्सर स्टार्ट झालं आपलं. लक्षात घ्या सर, आन्सर लेट स्पीड इज इक्वल टू एक्स किलोमीटर पर आवर. बरोबर आहे सर, हा स्पीड झाला. त्याच्यानंतर सर त्याला काहीतरी टाइम लागणार आहे. 360 किलोमीटर डिस्टन्स जाण्याकरता काहीतरी टाइम लागेल. लेट टाइम इज इक्वल टू वाय आवर्स. आणि ह्या वाय तासामध्ये ही ट्रेन किती डिस्टन्स जाते, डिस्टन्स इज इक्वल टू 360 किलोमीटर. याच याने आपण सर हा वरचा फॉर्म्युला तो वापरूया आपण. टी इज इक्वल टू, बघा सर, टी इज इक्वल टू डी अपॉन एस. मग टाइम किती आहे बघा सर, वाय. डिस्टन्स किती आहे 360, आणि स्पीड किती आहे बघा सर, एक्स. So y is equal to 360 upon x, result number 1. Now again we are going to second. इथं बघा सर आणखीन एक पाहतोय आता इथे दुसरं. आता आपण जाताना पुन्हा सर काय होईल, स्पीड ऑफ द ट्रेन इज इन्क्रीज्ड बाय 5 किलोमीटर पर आवर. मगाशी स्पीड किती होता x, आता इन्क्रीज करा 5 ने, x प्लस 5. देअरफॉर न्यू स्पीड, राईट, न्यू स्पीड हा इज इक्वल टू एक्स प्लस 5 किलोमीटर पर आवर. स्पीड वाढवल्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्या टाइम कमी लागेल. मगाशी टाइम किती लागला होता, वाय आवर्स. आता 48 अपॉन 60 आवर्स कमी लागेल. म्हणजे सर टाइम, न्यू टाइम इज इक्वल टू मगाच्या टाइमपेक्षा, मगाशी किती आले होते वाय, मगाचा टाइम वाय त्याच्यापेक्षा कमी म्हणजे मायनस 48 अपॉन 60. 48 अपॉन 60 कमी लागेल, इतके आवर्स कमी लागतील. लक्षात घ्या, न्यू टाइम हे झालं. डिस्टन्स किती आहे बघा सर, डिस्टन्स किती आहे, सेम आहे. टू कव्हर द सेम डिस्टन्स 360 किलोमीटर. 360 किलोमीटर. पुन्हा फॉर्म्युला टी इज इक्वल टू डी अपॉन एस. टी इज इक्वल टू डी अपॉन एस. टी काय आहे बघा सर, नवीन टाइम काय आहे,
y मायनस 48/60 इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे 360 अपॉन स्पीड किती आहे सांगा सर x + 5 x + 5 काय चुकले सर. मग आता कसं होईल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y. व्हॅल्यू ऑफ y घाला सर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ y घाला म्हणजे हे y काढायचं आणि तो व्हॅल्यू ऑफ y घाला 360/x 360/x मायनस 48/60 इज इक्वल टू 360/x + 5. इथं भाग जातोय सर तो घालवता येईल आपल्याला पण सगळे x एका साईडला घेऊया म्हणजे ही जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याला इकडे घ्या आणि x वाले इकडे घ्या म्हणजे कसं होईल 360/x हे प्लस आहे प्लस मायनस 360/x + 5 इज इक्वल टू मायनसचं काय होईल प्लस 48/60. आता काय करता येईल सांगा सर यातून 360 कॉमन काढता येईल. हे 360 कॉमन काढा म्हणजे कसं होईल बघा सर 360 इंटू ब्रॅकेट 1/x मायनस 1/x + 5 इज इक्वल टू 48/60. हे 360 म्हणजे 360/1 पलीकडे जाताना उलट होईल. पलीकडे जाताना काय होणार सांगा सर उलट होणार. देअरफॉर 1/x इथं सर आपल्याला हे डायरेक्ट करता येईल तुम्हाला इट इज इक्वल टू 48/60 इंटू 360/1 से 1/360 राईट. मग इथे सर आता करा हिशोब डायरेक्ट. इथे कसा होईल डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन x इंटू ब्रॅकेट x + 5 हे मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन x + 5 आणि x = x प्लस x मायनस x कॅन्सल 5 रिमेन. मग इथं कसं होईल बघा सर 5/x नी मल्टिप्लाय करा x नी पहिल्याला x नी दुसऱ्याला म्हणजे x इंटू x x² प्लस 5x. इथे 12 नी आपल्याला या ठिकाणी भाग घालवता येईल. 12 4 जा 48 12 5 जा 60 पुन्हा 4 नी ह्याला डिवाइड करता येईल. 4 1 जा 4 4 9 जा 36 4 0 0 म्हणजेच किती झालं सर इट इज इक्वल टू 1/5 इंटू 90 5 इंटू 90 5 0 0 5 9 जा 45. नाउ द क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं झालं बघा सर 5 इंटू 450 इज इक्वल टू x² प्लस 5x. पहा बरं 5 0 0 5 5 जा 25 उरले 2 5 4 जा 20 पुन्हा एकदा 5 0 0 5 5 जा 25 5 हियर 2 शिल्लक राहिले 5 4 जा 40 5 4 जा 20 20 प्लस 2 22 इज इक्वल टू x² प्लस 5x. आता हे या साईडला घ्या म्हणजेच कसं झालं x² प्लस 5x मायनस 2250 इज इक्वल टू 0. आता ह्याचे फॅक्टर्स पाडूया सर आणि ह्याचे फॅक्टर्स पाडत असताना सबस्ट्रॅक्शन 5 पाहिजे. कसं होईल 225 आणि प्लस 10 225 आणि 10 हा 15चा वर्ग आहे म्हणजे 15 इंटू 15 इंटू 5 इंटू 10 बरोबर आहे. 15 म्हणजे काय सांगा सर 5 इंटू 3 पुन्हा 5 इंटू 3 पुन्हा 5 इंटू 2 करा बरं ॲडजस्टमेंट. सबस्ट्रॅक्शन 5 पाहिजे. सबस्ट्रॅक्शन 5 पाहिजे. मी उड्या मारतो
5 5 जा 25, 25 2 जा 50, त्यामुळे हे एक 50 झाले सर इथं, हे 50 इंटू 3 3 जा 9, 3 3 जा 9, 9 5 जा 45, हे 45 झाले. आणि 50 आणि 45 याचं सबस्ट्रॅक्शन 5, 50 आणि 45 याचं सबस्ट्रॅक्शन 5. जर सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन, ग्रेटर नंबर 50 आहे मिडल साईन प्लस, आणि स्मॉलरला अपोजिट साईन. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे डायरेक्ट फॅक्टर्स, त्यामुळे इथे तुमचे हे डायरेक्ट फॅक्टर्स येतील. लक्षात घ्या इज इक्वल टू 0. पहिला फॅक्टर एक्स प्लस 50, दुसरा फॅक्टर एक्स मायनस 45, डायरेक्ट फॅक्टर्स आले. therefore x plus 50 is equal to 0 or x minus 45 is equal to 0. therefore x is equal to minus 50 or x is equal to 45. x हे काय आहे बघा सर, x is the speed. speed is not negative. speed कधी वजा असत नाही सर, त्यामुळे speed is not negative. speed is not negative. स्पीड इज नॉट निगेटिव्ह. स्पीड निगेटिव्ह असत नाही. therefore x इज इक्वल टू 45. आपल्याला काय पाहिजे आहे, फाइंड द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. इनिशियल स्पीड किती आहे, x आहे. therefore द स्पीड, द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन इज इक्वल टू x इज इक्वल टू 45 किलोमीटर पर आवर. रेल्वेचा सुरुवातीचा वेग 45 किलोमीटर पर आवर आहे. आपल्या लक्षात आलं असेल सर, इथं आपण डिस्टन्स ह्या फॉर्म्युला वापरायचा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या पद्धतीनं आपण सोडवलं. इज क्वाईट इझी एक्झाम्पल, पण थोडं चुकण्याची शक्यता असते. 1-2-3 वेळा आपल्याला पुन्हा त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, इथे एक बघूया सर, आणखीन एक एक्झाम्पल आपण इथे पाहतो आहोत. हेही सोडवलेलंच आहे. बघा बरं सर, देर इज अ रेक्टँग्युलर ओनियन स्टोअर हाऊस. एक आयताकृती, लक्षात घ्या सर, एक आयताकृती अशा प्रकारचं, दिस इज रेक्टँग्युलर, एक आयताकृती लक्षात घ्या ऑनियन स्टोअर हाऊस आहे, कांद्याचं स्टोअर हाऊस आहे. इन द फार्म ऑफ रत्नाकर राव ॲट तिवासा. तिवासा या गावी रत्नाकर नावाचे एक शेतकरी आहेत, त्यांच्या शेतामध्ये एक कांद्याचं स्टोअर हाऊस आहे जे आयताकृती आहे, रेक्टँग्युलर आहे. द लेंथ ऑफ द बेस, हा त्याचा बेस आहे, आणि ह्याची जी लेंथ आहे, ही लेंथ म्हणूया असं, दिस इज द लेंथ अँड दिस इज द ब्रेड्थ. ही जी लेंथ आहे लक्षात घ्या, इज मोर दॅन ब्रेड्थ बाय 7 मीटर. म्हणजे ही लेंथ झाली सर, लेंथ ऑफ द बेस, त्याला आपण यल म्हणलंय. इज म्हणजे इज इक्वल टू मोर बाय 7 मीटर म्हणजे +7, लेस बाय 7 मीटर असतं तर -7, दॅन म्हणजे प्लस, आणि ब्रेड्थ म्हणजे बी. देअरफॉर एल इज इक्वल टू बी + 7. एल इज इक्वल टू, लक्षात घ्या काय झालं सांगा सर, बी + 7. इथे काय झाला फॉर्म्युला, इथं एल इज इक्वल टू बी + 7. बी + 7 आपण लक्षात घ्या लिहित असताना लेंथला आपण x मानूया, ब्रेड्थला आपण y मानूया. देअरफॉर हियर x इज इक्वल टू y + 7. रिझल्ट नंबर 1. नाव इट्स डायगोनल. हा डायगोनल सर, डायगोनलला हा डायगोनल आहे. डायगोनल म्हणजे कसा असतो बघा सर, हा डायगोनल, ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे, ही डायगोनल आहे. ही डायगोनल कशी आहे सांगा सर, डायगोनल इट इज इक्वल टू डी. डायगोनल डी इज म्हणजे इज इक्वल टू, इज म्हणजे लक्षात घ्या इज इक्वल टू मोर बाय 1 मीटर, म्हणजे 1 मीटरने जास्त म्हणजे +1, लेस बाय 1 मीटर असतं तर -1, दॅन म्हणजे प्लस, आणि लेंथ म्हणजे यल. लेंथ म्हणजे यल, आणि ला आपण काय मानले सांगा सर, एक्स मानले. लेंथ म्हणजे यल ला आपण एक्स मानले, म्हणजे डी इज इक्वल टू यल + 1.
डी इज इक्वल टू एल प्लस 1, डायगोनल इज इक्वल टू लेंथ प्लस 1, आणि लेंथला आपण काय मानले सांगा सर, एक्स मानले. देअरफॉर डायगोनल इज इक्वल टू एक्स प्लस 1. हे लक्षात घ्या. रिझल्ट नंबर 2, हा डायगोनल जो आहे तो एक्स प्लस 1 आहे. हा डायगोनल डी इज इक्वल टू एक्स प्लस 1. राईट. आता त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द स्टोर हाऊस. आता आपण लक्षात घ्या काय करूया, ह्याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरू शकतो. यू कॅन यूज पायथागोरस. एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर बाय पायथागोरस. एल स्क्वेअर is L square plus B square is equal to D square. What is L? L means x square. What is B? And what is D? L is equal to x. L is equal to x. लक्षात घ्या या ठिकाणी B ची व्हॅल्यू बघा सर, B is equal to y. आणि डी ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे एक्स प्लस 1. डी ची व्हॅल्यू एक्स प्लस 1. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला हे सगळंच एक्स मध्ये आलंय, आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढावी लागेल. म्हणजे इथं असं झालं बघा सर, इथे हे एक्झाम्पल सोडवत असताना इथं आपण हे लिहून घेतलं एक्स स्क्वेअर प्लस इथं वाय ची व्हॅल्यू घालायची स्क्वेअर इज इक्वल टू हे एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सगळं एक्स मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन येते. तुम्हाला इथं वाय ची व्हॅल्यू काढावी लागेल. मग वाय ची व्हॅल्यू काढत असताना ही वाय ची व्हॅल्यू कशी येणार बघा सर, याच्यावरनं काढूया. वाय ची व्हॅल्यू प्लस 7 इकडे आले, प्लस 7 से मायनस 7. म्हणजे कसं होईल बघा सर, एक्स मायनस 7 इज इक्वल टू वाय. एक्स मायनस 7 इज इक्वल टू वाय. ही वाय ची किंमत एक्स मायनस 7 तुम्हाला इथं घालता येईल सर, एक्स मायनस 7. ओके. आता सर हे सोडून टाकायचं, संपला विषय. त्यासाठी तुम्हाला 2 फॉर्म्युले आहेत सर. या ठिकाणी कसं येईल बघा सर, इथे एक्स स्क्वेअर आहेच, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आय रिपीट, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला आहेत. इथं सर ए ची व्हॅल्यू एक्स मायनस 2ab, ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 7, बी स्क्वेअर म्हणजे 7. इथं इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2ab, ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 1 आणि बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. देअरफॉर इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2 7 जा 14 मायनस 14x प्लस 49 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. आता बघा सर, हे प्लस एक्स स्क्वेअर आहेत हे आणि हे प्लस एक्स स्क्वेअर आहेत. समजा हे प्लस एक्स स्क्वेअर इकडे आले तर मायनस एक्स स्क्वेअर होईल आणि ह्या प्लस एक्स स्क्वेअरला हे मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. म्हणजे आता हे शिल्लक राहिले एक्स स्क्वेअर फक्त. राईट. मायनस 14x हे प्लस 2x इकडे आले मायनस 2x होईल, हे मायनस 2x प्लस 49 ॲज इट इज. हे प्लस 1 इथं आले, प्लस 1 चे पुन्हा मायनस 1, इट इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 2x मायनस 16x. साइन्स आर इक्वल, सो मेक ॲडिशन. साइन्स आर इक्वल, मेक ॲडिशन. 14 प्लस 2 16. Signs are different. Signs are different. Make subtraction. 49 minus 1 is 48 plus 48 is equal to 0. 48 से फॅक्टर्स पाडा. असे फॅक्टर्स पाडा की ॲडिशन 16 पाहिजे.
12 व 4 जा 48, 12 व 4 जा 48, 12 चौक 48 आणि 12 प्लस 4 इज 16. 48 चे असे फॅक्टर्स पाडा की त्याची ॲडिशन 16 येईल. 48 चे फॅक्टर 12 व 4 जा 48, 12 प्लस 4 16. जर ॲडिशन केली तर गिव मिडल साइन टू टू फॅक्टर्स, गिव मिडल साइन टू बोथ फॅक्टर्स. मिडल साइन मायनस आहे, मायनस मायनस. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असल्यामुळं डायरेक्ट फॅक्टर्स, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असल्यामुळं डायरेक्ट फॅक्टर्स येतील. लक्षात घ्या सर, ते डायरेक्ट फॅक्टर्स. therefore x minus 12 आणि x minus 4 is equal to 0. therefore x minus 12 is equal to 0 or x minus 4 is equal to 0. therefore x is equal to 12 or x is equal to 4. हे दोन व्हॅल्यूज आल्या. लक्षात घ्या, एक्सच्या दोन व्हॅल्यूज आल्या. आता आपल्याला लेंथ आणि ब्रेडथ काढायची आहे. इथे लक्षात घ्या, लेंथ काढता येईल. बघा सर, इथे दोन आन्सर्स तुम्हाला इथे घ्यावे लागतील. लक्षात घ्या सर, दोन आन्सर्स इथे घेतोय मी, दोन तुम्हाला घ्यावे लागतील याच्यावरूनच. एक्स इज इक्वल टू 12 असताना लेंथ किती येईल बघा सर. एल इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 12 मीटर. आन्सर मध्ये मीटर आहे बघा सर, इथे मीटर आहे, 12 मीटर. आणि ब्रेडथ इज इक्वल टू, ब्रेडथ घ्यायची आहे सर, breadth is equal to y, breadth is equal to y, and y is equal to x minus 7, y is equal to x minus 7, therefore 12 minus 7, therefore 5 meter. This is answer. इकडे बघा सर, x is equal to length is equal to x is equal to 4 meter, breadth is equal to y, it is equal to x minus 7, therefore it is equal to 4 minus 7, 4 minus 7, 4 minus 7 म्हणजे -3. पण मला सांगा, ब्रेडथ निगेटिव्ह असते का? ब्रेडथ इज नॉट निगेटिव्ह, ब्रेडथ इज नॉट निगेटिव्ह. लक्षात घ्या, हे शक्य नाही. दिस इज नॉट पॉसिबल. काय कारण? ब्रेडथ इज नॉट निगेटिव्ह. रुंदी जी असते ती वजा असत नाही. ब्रेडथ इज नॉट निगेटिव्ह, त्यामुळे हे पॉसिबल नाही. देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू 4. हे आम्ही रिजेक्ट करतो. ही व्हॅल्यू आम्ही काय करतो? रिजेक्ट करतो. दिस इज आवर रिक्वायर्ड आन्सर. सो वी रिजेक्ट, ब्रेडथ इज नॉट निगेटिव्ह, सो वी रिजेक्ट एक्स इज इक्वल टू 4. देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू 4. एक्स ची व्हॅल्यू 4 बरोबर नाही, बिकॉज ब्रेडथ इज नॉट निगेटिव्ह. हे आपण काय, देअरफॉर एक्स इज इक्वल 12 हे आन्सर. दिस इज आवर आन्सर. एक्स इज इक्वल 12, लेंथ 12 अँड ब्रेडथ 5. हे आन्सर लक्षात घ्या. अशा प्रकारे सर आपण लेंथ आणि ब्रेडथ घेतली, डिस्टन्स बघितलं. लेंथ इज इक्वल टू बी प्लस 7 इथे घेतले सर. लेंथ इज इक्वल टू, आणि डायगोनल इज इक्वल टू लेंथ प्लस 1 याप्रमाणे घेतली. लेंथला एक्स मानलं, ब्रेडथला वाय मानलं, आणि डायगोनल एक्स प्लस 1 झाली, कारण लेंथ आपण एक्स मानलेली आहे. आणि मग त्या सगळ्या किमती घालून आपण सोडवलं. ही सॉल्वड एक्झाम्पल्स आहेत. आता मी काही तुम्हाला एक 8 एक्झाम्पल्स देणार आहे सर, पुस्तकामधली राहिलेली, जी आपल्याला होमवर्कसाठी असतील. बरोबर आहे, पण ती तशीच तुम्हाला मी होमवर्कला देणार नाही. ती सगळी तुम्हाला काय एक्स मानायचं इक्वेशन तयार करेपर्यंत तुम्हाला मी मार्गदर्शन करेन, आणि मग तुम्ही ती सोडवायची. बघूया आपण त्याच्यानंतर होमवर्कसाठी असणारी उरलेली 8 एक्झाम्पल.